कालच्या क्लासमध्ये आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन पर्यंत आलो होतो. म्हणजे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या चौथ्या लेक्चरमध्ये. आता आपण लेक्चर 5 मध्ये कंडिशन दॅट अन इक्वेशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर बी एक्झॅक्ट ह्या आर्टिकलला शिकणार आहोत. नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन दॅट the equation m dx plus n dy is equal to 0 is exact is delta m upon delta y is equal to delta n upon delta x. ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर दिलेलं इक्वेशन हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असतं. मग या दिलेल्या इक्वेशन मध्ये m ची व्हॅल्यू दिलेली असते आणि n ची व्हॅल्यू दिलेली असते. मग आपण m च्या व्हॅल्यूला जर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y केलं आणि n च्या व्हॅल्यूला जर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं आणि दोन्ही व्हॅल्यू म्हणजे डेल्टा m अपॉन डेल्टा y इज इक्वल टू डेल्टा n अपॉन डेल्टा x ह्या जर व्हॅल्यू सारख्या आल्या तर त्या इक्वेशनला आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकतो. जर नाही आलं तर गिव्हन इक्वेशन इज नॉट एक्झॅक्ट असं म्हणता येईल. इन ऑर्डर टू प्रूव्ह धिस रिझल्ट वी मस्ट प्रूव्ह दॅट. एक आपल्याला काय प्रूव्ह करावं लागेल मग आता. इफ द कंडिशन इज एक्झॅक्ट देन डेल्टा m अपॉन डेल्टा y इज इक्वल टू डेल्टा n अपॉन डेल्टा x राहिलं पाहिजे. दॅट इज द कंडिशन इज नेसेसरी. आपण याला काय म्हणू शकतो की कंडिशन नेसेसरी आहे. जर m dx प्लस n dy वरून इज इक्वल टू 0 वरून हे कंडिशन सॅटिस्फाय झाली तर द कंडिशन इज नेसेसरी. आणि डेल्टा m अपॉन डेल्टा y इज इक्वल टू डेल्टा n अपॉन डेल्टा x वरून जर देन द इक्वेशन इज एक्झॅक्ट म्हणजे आपल्याला m dx प्लस n dy इज इक्वल टू 0 मिळालं पाहिजे. दॅट द कंडिशन इज सफिशियंट. मग आपण आता पहिली कंडिशन बघू. इफ द इक्वेशन m dx प्लस n dy इज इक्वल टू 0 इज एक्झॅक्ट. मग असं जर असेल तर आपल्याला आता प्रूव्ह काय करावं लागेल. then there is a function u of x and y such that du is equal to m dx plus n dy. हे लिहायच्या आधी आपल्याला हे दाखवावं लागेल की डेल्टा m अपॉन डेल्टा y इज इक्वल टू डेल्टा n अपॉन डेल्टा x. मग याच्यासाठी आपण काय केलं की एक फंक्शन घेतलं u which is of x and y such that du is equal to m dx plus n dy. आता याच्यामध्ये u काय आहे तर u बरोबर u ऑफ एक्स वाय असं फंक्शन आहे आणि याला जर डिफरन्शिएट केलं du बरोबर डेल्टा u अपॉन डेल्टा एक्स dx प्लस डेल्टा u अपॉन डेल्टा y dy. आता याच्यामध्ये आपण कालच्याच क्लासमध्ये बोललो की अशा पद्धतीचं जे डिफरन्शिएशन करतं दॅट मॅथमॅटिशियन इज नोन ॲज पफॅपियन डिफरन्शियल इक्वेशन. पफॅपियन नावाचा जो मॅथमॅटिशियन आहे तो अर्धा पार्शियल करतो आणि अर्धा टोटल करतो. याला जर आपल्याला du बाय dx लिहायचा असेल तर तो कसा करेल. du बाय dx बरोबर डेल्टा u बाय डेल्टा x इंटू dx बाय dx प्लस डेल्टा u बाय डेल्टा y इंटू dy बाय dx. मग हे जे du आहे ते आपण इथं काढलेलं आहे. हेन्स डेल्टा u बाय डेल्टा x dx प्लस डेल्टा u बाय डेल्टा y dy इज इक्वल टू m dx प्लस n dy. या दोन्ही साईडला जर आपण कम्पेअर केलं तर dx चा कोएफिशिएंट राईट हँड साईडला m आहे. dx चा कोएफिशिएंट लेफ्ट हँड साईडला डेल्टा u अपॉन डेल्टा x आहे. म्हणजेच m ची व्हॅल्यू डेल्टा u अपॉन डेल्टा x होईल आणि n हे dy चा कोएफिशिएंट आहे आणि इकडे dy चा कोएफिशिएंट लेफ्ट हँड साईडला डेल्टा u अपॉन डेल्टा y आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू काय होईल डेल्टा u अपॉन डेल्टा y. या इक्वेशनला जर आपण कम्पेअर केलं. हेन्स आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे डेल्टा m अपॉन डेल्टा y इज इक्वल टू डेल्टा n अपॉन डेल्टा x. मग बघू आपण आता डेल्टा m अपॉन डेल्टा y काय येईल. डेल्टा m अपॉन डेल्टा y चा अर्थ काय झाला की जे प्रॉब्लेम मध्ये दिलेलं m आहे त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करावं लागेल. मग इज इक्वल टू डेल्टा अपॉन डेल्टा y. आता m ची किंमत काय आहे इथे डेल्टा u अपॉन डेल्टा x.
बरोबर डेल्टा 2u अपॉन डेल्टा वाय डेल्टा एक्स म्हणजे मिक्स्ड डेरिव्हेटिव्ह एक्स आणि वाय ची आपल्याला मिळाली, विच इज आयडेंटिकल इक्वल टू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय. पण आपल्याला डेल्टा एन बाय डेल्टा एक्स काढायचा आहे, म्हणजे एन जे दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला किंमत असेल त्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेल्टा एन अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा अपॉन डेल्टा एक्स, यांची किंमत इथे डेल्टा यू अपॉन डेल्टा वाय आहे इज इक्वल टू डेल्टा 2u अपॉन डेल्टा एक्स इंटू डेल्टा वाय. या दोन्ही रिझल्ट कडे जर बघितलं तर यू डिफरन्शिएट एक वेळा एक्स न आणि एक वेळा वाय न झालेला आहे, इथं आधी वाय न आणि नंतर एक्स न झालेला आहे. आणि आपल्याला ऑलरेडी माहित आहे की मिक्स्ड डेरिव्हेटिव्ह आर इक्वल. यालाच आपल्याला असंही म्हणता येईल बाय द वेल नोन कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी इन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. मग हेन्स डेल्टा एम अपॉन डेल्टा वाय म्हणजे हे काढलेली व्हॅल्यू बरोबर डेल्टा 2u अपॉन डेल्टा वाय डेल्टा एक्स बरोबर डेल्टा 2u अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय बरोबर डेल्टा एन अपॉन डेल्टा एक्स. Thus, it is proved that the condition delta m upon delta y बरोबर delta n upon delta x is necessary for the exactness of the equation m dx plus n dy. आता आपण condition is sufficient म्हणजे नेमकं काय ते बघणार आहोत. To prove that the condition is sufficient, we proceed as follows. Let v be the integral of m with respect to x. That is v बरोबर integral m with respect to x म्हणजेच dx. On the supposition that y is a constant quantity, so that delta v upon delta x is equal to m already आपल्याला माहित आहे. Now delta m upon delta y is equal to, you know that m is delta v upon delta x म्हणजे हे झालं delta 2v upon delta y delta x. आता कंडिशन इज नेसेसरी मध्ये आपण बघितलं की मिक्स्ड डेरिव्हेटिव्ह आर इक्वल असतात, म्हणून आपल्याला याला काय लिहिता येईल डेल्टा 2v अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय सुद्धा लिहिता येईल. आणि बाय द कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहेच ही तुम्हाला माहित आहे. इफ therefore delta m upon delta y is equal to delta n upon delta x हे जर कन्सिडर केलं तर आपल्याला m dx plus n dy दाखवावं लागेल. देन डेल्टा n upon डेल्टा x is equal to डेल्टा m upon डेल्टा y म्हणजे आत्ताच आपण बघितलं डेल्टा 2v upon डेल्टा x डेल्टा y is equal to याला कसं लिहिता येईल आपल्याला डेल्टा अपॉन डेल्टा x इन ब्रॅकेट डेल्टा v अपॉन डेल्टा y लिहिता येईल. आता या राईट हँड साइड मधून आणि या लेफ्ट हँड साइड मधून डेल्टा अपॉन डेल्टा एक्स जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील इथे n आणि हे लेफ्ट हँड साइडला आल्यामुळे मायनस डेल्टा v अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू 0. याला जर इंटेग्रेट केलं तर n मायनस डेल्टा v अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू सम कॉन्स्टंट. म्हणजे ऍक्च्युअली जर बघितलं तर इथे n मायनस डेल्टा v अपॉन डेल्टा वाय डज नॉट इन्व्हॉल्व x म्हणजे याच्यामध्ये x ची टर्म राहिली नाही पाहिजे. मग याला आपल्याला काय डिनोट करता येईल मग डिनोटिंग एन एक्सप्रेशन नॉट इन्व्हॉल्विंग x बाय फाय ऑफ y म्हणून किंवा f ऑफ y म्हणून तर आपल्याला इट इज अ फंक्शन ऑफ y म्हणता येईल. वेअर इट इज अंडरस्टूड दॅट f ऑफ y may not in some cases involve even y, but that in every case it does not involve x. प्रत्येक केस मध्ये f ऑफ y जे आहे हे याच्यामध्ये x असता कामा नाही. एखाद्या वेळेस y नसलं तरी चालेल, कॉन्स्टंट मध्ये टर्म असू शकते, पण x असणं जरुरीचं नाही, x नसायलाच पाहिजे. मग n मायनस डेल्टा v अपॉन डेल्टा y इज इक्वल टू f ऑफ y, कारण की सगळ्या टर्म y च्या असल्यामुळे आपण त्याला f ऑफ y म्हणू शकतो किंवा कॉन्स्टंट जरी असेल तरी f ऑफ y म्हणू शकतो. दॅट इज n बरोबर डेल्टा v अपॉन डेल्टा y प्लस f ऑफ y ही n ची व्हॅल्यू मिळाली.
आता एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन काय आहे? एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 ते आपल्याला प्रूव्ह करायचं. तर इज इक्वल टू एम ची किंमत डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स डी एक्स प्लस एन काय काढलं तुम्ही? डेल्टा व्ही अपॉन डेल्टा वाय प्लस एफ ऑफ वाय ब्रॅकेटच्या बाहेर डी वाय. याच्यातली दुसरी टर्म जी आहे, पहिली टर्म डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स डी एक्स प्लस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा वाय डी वाय आणि प्लस एफ ऑफ वाय डी वाय. आता व्ही जर फंक्शन ऑफ एक्स वाय असेल तर याच्या आधी नेसेसरी कंडिशनमध्ये जसं यू इज इक्वल टू व्ही ऑफ एक्स वाय होतं, तसं व्ही इज इक्वल टू व्ही ऑफ एक्स वाय आणि त्याच्यावरून जर डी व्ही काढलं आपण तर डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स डी एक्स प्लस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा वाय डी वाय निघेल. आणि ही जी टर्म आहे याला आपल्याला आफ्टर इंटेग्रेशन काय करता येईल? जी ऑफ वाय डिनोट करता येईल, म्हणजे इंटेग्रेशन एफ ऑफ वाय डी वाय. आता पहिल्या दोन टर्म ज्या आहेत याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, डी बाहेर घेतलं इन ब्रॅकेट व्ही म्हणजे डी व्ही होऊन जाईल, म्हणजेच ही व्हॅल्यू. आणि इथं जे आहे इंटेग्रेशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ वायचं जर इंटेग्रेशन केलं तर जी ऑफ वायच राहील आणि जी ऑफ वाय इज इक्वल टू मग हे आफ्टर इंटेग्रेशन तिथं काय होऊन जाईल? एफ ऑफ वाय इंटेग्रेशन एफ ऑफ वाय डी वाय. सो दॅट इज इक्वल टू हेन्स एम डी एक्स प्लस एन डी वाय लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू डी यू. धिस ब्रॅकेटेड व्हॅल्यू is denoted where u is equal to v plus g of y म्हणजे du. आणि du is equal to आपण नेसेसरी कंडिशन मध्ये 0 काढलेला आहे. काय काढलेला आहे नेसेसरी कंडिशन मध्ये? du is equal to डेल्टा u अपॉन डेल्टा एक्स डी एक्स प्लस डेल्टा u अपॉन डेल्टा वाय डी वाय बरोबर 0 म्हणजे du is equal to 0. म्हणजे आता मिळालं आपल्याला एम डी एक्स प्लस एम डी वाय इज इक्वल टू 0 इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. Thus, it is proved that delta m upon delta y is equal to delta n upon delta x is also a sufficient condition for the exactness for the equation m dx plus n dy is equal to 0. Next article, rule for finding the solution of an exact differential equation. दिलेल्या exact differential equationचं सोल्युशन काढण्यासाठी जे नियम आहेत ते आपण आता बघणार आहोत. इट इज सीन अबाउ दॅट इफ द इक्वेशन एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 इज एक्झॅक्ट, देन एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू डी यू वेअर यू इज इक्वल टू ऑलरेडी यू नो व्ही प्लस जी ऑफ वाय अँड व्ही अँड जी ऑफ वाय हॅव्हिंग द मीनिंग्स असाइन्ड टू देम अबाउ. आता v म्हणजे याच्या आधी काय बघितलेलं आहे आपण? व्हेअर v इज द इंटेग्रल ऑफ m विथ रिस्पेक्ट टू x ऑन द सपोजिशन दॅट y इज ए कॉन्स्टंट क्वांटिटी. आणि g काय बघितलेलं आहे? g ऑफ y इज द इंटेग्रल विथ रिस्पेक्ट टू y ऑफ दोज टर्म्स इन n कॉल्ड f ऑफ y विच आर टुगेदर आयडेंटिटिकली इक्वल टू दिस रिझल्ट. तर मग आपल्याला v बरोबर इंटेग्रल m dx लिहिता येईल ऑन द सपोजिशन दॅट y इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी. आणि g ऑफ y बरोबर आपल्याला लिहिता येईल इंटेग्रल f ऑफ y dy. म्हणजे v आणि g चा अर्थ काय ते लक्षात आलं. आता अजून आपल्याला काय माहित आहे? ॲज फर्दर u इज इक्वल टू कॉन्स्टंट, c इज द जनरल सोल्युशन ऑफ du इज इक्वल टू 0. या du ला जर आपण इंटेग्रेट केलं तर u इज इक्वल टू कॉन्स्टंट. इट फॉलोज दॅट आता u इज इक्वल टू v प्लस जी ऑफ y आहे आणि u इज इक्वल टू c आहे. म्हणजे या दोन रिझल्ट वरून आपल्याला v प्लस जी ऑफ y इज इक्वल टू कॉन्स्टंट c लिहिता येईल. इज द जनरल सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट इक्वेशन m dx प्लस n dy इज इक्वल टू 0. तर मग आता आपल्याला thus the following rule about getting the general solution of an exact equation is obtained. मग काय आपल्याला मिळालं हो?
आपल्याला मिळालं जर इक्वेशन एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 हे एक्झॅक्ट असेल तर त्याचं सोल्युशन व्ही प्लस जी ऑफ वाय इज इक्वल टू सीच्या फॉर्ममध्ये असेल. मग व्ही काय असेल? इट इज अ इंटेग्रल ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी एक्स. व्ही इज इक्वल टू इंटेग्रल एम डी एक्स असेल आणि जी ऑफ वाय इज इक्वल टू इंटेग्रल एफ ऑफ वाय टी वाय असेल. मग जी ऑफ वाय इज द इंटेग्रल विथ रिस्पेक्ट टू वाय ऑफ दोज टर्म्स इन एन कॉल्ड एफ ऑफ वाय आणि याला मग विचार टुगेदर आयडेंटिकली इक्वल टू एन मायनस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा वाय. आता आपण याच्यावरचं उदाहरण बघू. जे आता आर्टिकल घेतला आपण त्या एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन वरचे एक्झाम्पल्स बघू. पहिला एक्झाम्पल सॉल्व एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y चा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर dx प्लस इन ब्रॅकेट y स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2x स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर dy इज इक्वल टू 0. म्हणजे दिलेलं इक्वेशन हे कशा टाईपचं दिलेलं आहे? एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0. सोल्युशन द गिवन इक्वेशन इज एम डी एक्स प्लस द गिवन इक्वेशन इज हे दिलेलं इक्वेशन, परंतु आपल्याला माहित आहे बिकॉज एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0. या इक्वेशन सोबत जर आपल्याला दिलेलं इक्वेशन कम्पेअर करायचं असेल तर हियर एम इज इक्वल टू ही क्वांटिटी होईल एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y स्क्वेअर आणि एन इज इक्वल टू ही क्वांटिटी होईल म्हणजे वायचा वर्ग मायनस 4xy मायनस 2x स्क्वेअर. आता आपल्याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनची कंडिशन माहित आहे. काय आहे हो? डेल्टा एम अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू डेल्टा एन अपॉन डेल्टा एक्स आहे. हे जर सॅटिस्फाय झालं तर आपण म्हणू शकतो की दिलेलं एक्झाम्पल हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं एक्झाम्पल आहे. अन्यथा नाही, जर सॅटिस्फाय झालं नाही तर. मग आता एमला आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू वाय. डेल्टा एम अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू याचं 0, कारण की वेन वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय कीपिंग एक्स ॲज ए कॉन्स्टंट. मग याचं डिफरन्शिएशन किती आलं? मायनस 4x. याचं डिफरन्शिएशन मायनस 4y आणि यांना जर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर डेल्टा एन अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू हा 0 झाला, हा मायनस 4y झाला आणि हे मायनस 4x झालं. जर डेल्टा एन अपॉन डेल्टा एक्स आणि डेल्टा एम अपॉन डेल्टा वायच्या व्हॅल्यूजकडे बघितलं तर दोन्ही व्हॅल्यू सारख्या आल्या. त्यामुळे आपल्याला डेल्टा एम अपॉन डेल्टा वाय बरोबर डेल्टा एन अपॉन डेल्टा एक्स लिहिता येते आणि हे सॅटिस्फाय झालं म्हणून हेन्स द गिवन इक्वेशन इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. मग सॅटिस्फाय झालं तर त्याच्यानंतर आपल्याला काय सोडवायचं? मग त्याचं सोल्युशन कसं काढायचं? आत्ताच आपण थेअरीमध्ये बघितलं. हेन्स इट्स जनरल सोल्युशन may therefore be written as v plus g of y is equal to some constant. आता v म्हणजे काय तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. वेअर v बरोबर इंटेग्रल ऑफ m with respect to x on the supposition that y is constant quantity. मग बरोबर इंटेग्रल m dx लिहिलं. m ची व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशन मध्ये आहे एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस 2y स्क्वेअर. आता आपल्याला याला इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. याचं इंटेग्रेशन झालं एक्स क्यूब अपॉन 3. इथं इंटेग्रेशन झालं एक्स स्क्वेअर बाय 2. 2 कटला याच्यासोबत म्हणजे मायनस 2x स्क्वेअर वाय आणि याचं इंटेग्रेशन झालं मायनस 2y स्क्वेअर कॉन्स्टंट असल्यामुळे इंटेग्रेशन dx x. आता तुम्हाला हे गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की v च्या व्हॅल्यू मध्ये काय असायला पाहिजे. इट शुड बी नोटेड दॅट v डज नॉट कंटेन ए टर्म
इन्व्हॉल्विंग वाय ओनली ऑफ द टू व्हेरिएबल्स. फक्त वायची टर्म असता कामा नये. इट शुड बी नोटेड दॅट व्ही डज नॉट कंटेन ए टर्म इन्व्हॉल्विंग वाय ओनली ऑफ द टू व्हेरिएबल्स. अँड जी ऑफ वाय बद्दल आपल्याला काय माहित आहे की इंटेग्रल विथ रिस्पेक्ट टू वाय ऑफ ऑल द टर्म्स इन एन. यांच्या प्रत्येक टर्मला आपल्याला इंटेग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं आहे ऑफ ऑल द टर्म्स इन एन, परंतु विच डू नॉट इन्व्हॉल्व एक्स. एक्स ज्या टर्म मध्ये असेल ती घेता कामा नये. मग एन मध्ये जर बघितलं तर इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, म्हणजे हे काय करावं लागेल आपल्याला, घ्यावं नाही लागणार. मग राहिलं काय हो, वायचा वर्ग dy, म्हणजेच हे इंटिग्रेशन वाय स्क्वेअर dy. याचं इंटिग्रेशन केलं y³/3. हेन्स आता v ची किंमत काढली आपण, याच्यामध्ये सिंगल वाय असायला नको, तर हे सगळे x आणि xy आहे. आणि g ऑफ y ची किंमत काढली y³/3 इज इक्वल टू सम कॉन्स्टंट c1. मग 3 न मल्टिप्लाय केलं, x³ - 6x²y - 6xy² प्लस y³ इज इक्वल टू 3c1. परंतु 3 न मल्टिप्लाय केलं आणि कितीनेही कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं तर ही टर्म कॉन्स्टंटच येणार. मग या कॉन्स्टंट टर्मला आपल्याला बदलता येते की 3c1 इज इक्वल टू c6, विच इज द जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन